नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवीन योजनेबाबत. आजची योजना आहे फ्री शिलाई मशीन योजना. तर बघा, फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र काय आहे? या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना सरकारकडून मुफ्त फ्री शिलाई मशीन मिळणार आहे. बघा, आनंदाची बातमी आहे. फ्री शिलाई मशीन सरकारकडून मुफ्त म्हणजे फ्री शिलाई मशीन योजना देण्यात येणार आहे. फ्री शिलाई मशीन योजना देशातील अनेक राज्यात सुरू झालेली आहे. आपण आज या लेखाच्या माध्यमातून फ्री शिलाई मशीन योजना 2024 या संबंधित पूर्ण माहिती पाहणार आहोत बरं का. चला तर मग बघूया माहिती. महाराष्ट्राप्रमाणे देशातील इतर राज्यातही ही योजना लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, अधिराज यांचा समावेश आहे. सरकार ही योजना या राज्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात लागू करणार आहे. गरीब महिलांना महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024 द्वारे रोजगार मिळेल आणि ही योजना विशेष करून गरीब महिलांसाठी आहे, हे लक्षात घ्या. या योजनेसाठी पात्रता पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन अर्ज देखील करता येतो. फ्री शिलाई मशीनची थोडक्यात माहिती घेऊया. बघा, योजनेचे नाव मोफत शिलाई मशीन योजना. कोणी सुरू केली? महाराष्ट्र सरकार. कधीपासून सुरू झाली? 2019. योजनेचे लाभार्थी गरीब महिला. अर्ज कसा भरावा? ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत. योजनेचा उद्देश काय आहे? गरीब महिलांना आत्मनिर्भर बनवणे. लाभ: मोफत शिलाई मशीन देणे. आता बघा, त्याची अधिकृत वेबसाईट काय आहे? www.india.government.in. राज्यातील अनेक कुटुंब गरीब रेषेखाली असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय बरं का. आणि महिलांवर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते, हे काही नवीन नाही. रोजगारासाठी शहरात किंवा अन्य ठिकाणी जाऊन नोकरी करणे त्यांना कठीण असते. म्हणूनच त्यामुळे महिलांना घरातच काम करून छोटासा व्यवसाय करून पैसे मिळवायचे असतात. यासाठी महिलांसाठी शिवणकाम हा एक चांगला आणि उत्तम पर्याय समजला जातो. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना शिलाई मशीन घेता येत नाही आणि म्हणूनच शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पैशांची अडचण असते. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने या महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. बघा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. फ्री शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊया. देशभरातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना फ्री शिलाई मशीन वाटप करून त्यांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. यातून महिला आपल्या पायावर उभे राहून कुटुंबाची सक्षमपणे जबाबदारी पेलू शकतील. गरीब महिलांचे जीवनमान सुधारणे, या योजनेच्या माध्यमातून रोजगार देऊन महिलांचे उत्पन्न वाढवणे, महिलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. बघा, आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तिला आत्मनिर्भर करणे, शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तिला खाजगी किंवा सरकारी बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये आणि याचसाठी ही योजना काम करते. बघा, महिलांचा आर्थिक विकास करणे. राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते. फ्री शिलाई मशीन मिळवण्याचा अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे. फार काही कठीण नाही. त्यामुळे महिलांना कुठल्याही समस्येला तोंड द्यायची आवश्यकता नाही. त्या योजनेचा सहज पद्धतीने लाभ घेऊ शकतात. बघा, या योजनेतून महिलांना आत्मनिर्भर होऊन त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा आणि सरकारचा हेतू आहे. यातून महिला आणि तिच्या कुटुंबाचे
आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होईल. फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे बघा, जाणून घेऊया. देशभरातील प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन देण्यात येत असल्यामुळे या महिलांना कुठल्याही प्रकारचे कर्ज घेण्याची आवश्यकता भासत नाही आणि त्या सहजच आपला व्यवसाय सुरू देखील करू शकतात. शिवणकामाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळतो. यातून महिला आत्मनिर्भर बनवून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खंबीरपणे पेलू शकतात. महिलेचा आर्थिक विकास होण्यासही हातभार लागतो. देशाच्या आत्मनिर्भर भारत या योजनेला फ्री शिलाई मशीन योजनेतून वाटचालीला चालना मिळते. शिवणकाम करून महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास या योजनेचा मोठा हातभार लागतो. महिला सशक्तीकरणाला यातून बळ मिळते. महिलांच्या कला कौशल्यात यातून भर पडते. तसेच त्यांच्या जीवनमान सुधारण्यास देखील मदत होते बरं का. महिलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना स्वावलंबी बनवतात. लखपती दीदी योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. फ्री शिलाई मशीन योजनेसाठी काय आहे पात्रता? बघा, पात्रता जाणून घेऊया. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा फायदा केवळ महिलाच घेऊ शकतील. महाराष्ट्रातील 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतील. आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. महिलेच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा कमी असावे. या योजनेच्या नियम व अटी जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जातो. राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असावे. 40 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा अधिक आहे, अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेसाठी अर्ज करताना महिलेकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लक्षात घ्या. विधवा, अपंग असलेल्या महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते. जर एखाद्या महिलेने केंद्र सरकारच्या योजनेतून फ्री शिलाई मशीन मिळवली असेल तर तिला राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असल्यासही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महिला विधवा असल्यास या योजनेचा अर्ज करताना त्या महिलेने पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. महिला जर अपंग असेल तर तिला आपल्या अर्जासोबत अपंग असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते. या योजनेसाठी केवळ महिलाच पात्र असतील, लक्षात घ्या. पुरुषांना यासाठी अर्ज करता येणार नाही. फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊया. अर्जदार महिलेकडे आधार कार्ड असावे. उत्पन्नाचा दाखला काढलेला असावा. वार्षिक उत्पन्न बघा 1,20,000पर्यंतच असावे. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महिलेचे पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असावे, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र. या राज्यांना मिळतो फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ बघा. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बिहार, छत्तीसगड इत्यादी. पात्रता पूर्ण न केल्यास अर्ज रद्द होतो. अर्जदार महिलेने अर्ज संपूर्ण भरला नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्जात चुकीची माहिती भरल्यासही अर्ज रद्द होतो. महिला महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यासही अर्ज रद्द केला जातो. महिला आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास आणि तिच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीचा लाभ घेत असल्यास अशा महिलेचाही अर्ज सरकारकडून रद्द करण्यात येतो. धन्यवाद मित्रांनो. आजची माहिती इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन योजनेसोबत, नवीन माहितीसोबत. धन्यवाद.